नमस्कार. 3 ऑक्टोबर 2024 भारत सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला. परंतु विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी आज काही प्रश्न स्वतःलाच विचारला. आपण मराठीत बोलतो, मग ती इंस्टाग्रामवरचे कॅप्शन इंग्रजीत का? प्रश्न दुसरा, अभिजात मराठी भाषा असं गर्वाने म्हणत असताना अभिजात या शब्दाचा अर्थ तरी आमच्या इथल्या प्रत्येकाला माहीत आहे का? आणि प्रश्न तिसरा इथे असलेल्या पालकांसाठी, आपण आपल्या पाल्यासाठी निवडलेल्या शाळेमध्ये मराठी मातृभाषेला किती महत्त्व दिलं जातं? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं जर इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेकडे झुकणारी असतील तर मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा ही आपल्या जीवनातला एक भाग आहे की आपल्याला मिळालेलं एक सन्मान चिन्ह असा प्रश्न निर्माण होतो. आणि 21व्या शतकातील या आधुनिक व्यासपीठाला आवर्जून विषय द्यावा लागतो, अभिजात मराठी भाषा, वर्तमान आणि वास्तव. श्रोतेहो, आज जगात 7,000हून अधिक भाषा बोलल्या जातात, ज्यापैकी 8 कोटीपेक्षा जास्त लोकांची मातृभाषा ही मराठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी ही जगातली 15व्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा आहे. आणि त्यामुळेच माझी मातृभाषा ही मराठी असल्याचं मला, तुम्हाला आणि आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान असावा. श्रोतेहो, खरं तर आज वर्तमान आणि वास्तव याच्या आधी मला आपल्याला आवर्जून सांगावं वाटतं, मराठी भाषा ही जी टिकली ती आपल्या संतांनी टिकवली. कारण भाषा ही एक जैविक गोष्ट आहे, ती बोलली तर ती टिकते, अन्यथा ग्रंथातून किंवा पुस्तकातून ती टिकत नसते. हे आम्हाला समजणे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर मराठीला अभिजातपणाचा दर्जा मिळवून देणारं मराठी साहित्य कसं आणि कुठे जन्माला आलं असावं, तर ज्या दिवशी एका आईने तिच्या बाळाला पहिली ओवी म्हटली असावी त्या दिवशी माझं मराठी साहित्य जन्माला आलं असावं असं मला वाटतं. आज जेव्हा मी मराठीच्या वर्तमानाबद्दल बोलते तेव्हा मला ज्ञानेश्वरांच्या अभंगापासून आजच्या आमच्या गुलाबी साडी या गाण्यापर्यंत, तुकारामांच्या गाथेपासून ते आजच्या आमच्या मराठी रॅप सॉंग्स पर्यंत, खरं तर पु ल देशपांडेंच्या हास्यापासून तर आजच्या OTT मालिकेपर्यंतचा हा प्रवास दिसतो. आणि तेव्हा मला वाटतं की मराठी भाषा ही जितकी परंपरेशी जोडली गेली आहे तेवढीच आजच्या तंत्रज्ञानात युगात सुद्धा ती रुजलेली आहे. आज आपण मराठी दिन साजरा करतो, मराठी वक्तृत्व स्पर्धा घेतो, मराठी वादविवाद स्पर्धा घेतो, साहित्य संमेलन घेतो. हे सर्व मराठीचं जागृतीकरणच असावं असं मला वाटतं. परंतु या सर्व वर्तमानाच्या बाहेर जाऊन, पलीकडे जाऊन जे वास्तव आहे ते मात्र फार गंभीर आहे. मराठी बोलणं म्हणजे मराठीला जपणं नव्हे. त्या मराठी बोलणं ही माझ्या भूमिकेची पहिली पायरी असू शकते, परंतु त्यानंतर सुरू होते माझी खरी भूमिका. ती म्हणजे मी माझ्या मराठीला समजते का, तिच्या अभिजातपणाचा अभिमान बाळगते का, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते का? कारण पु ल देशपांडे असं म्हणतात, ज्याला स्वतःच्या भाषेवर प्रेम करता आलं त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येऊ शकतं. आणि यावर संत ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात की माझा मराठीचा बोल हा कौतुकास्पद आहे. अहो, अमृताशी जरी त्याची पैंज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैंज जिंकेल, इतका मधुर आणि सुंदर माझा मराठीचा बोल आहे. परंतु आज मी जेव्हा अभिजात मराठी भाषेचं वास्तव आणि वर्तमान याच्या अनुषंगाने अभ्यास करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2024-25 मध्ये मुंबईत 40हून अधिक शाळा बंद झाल्या आहेत, मराठी शाळा. दुसरं म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्सवर मराठी याला मर्यादित स्थान मिळू लागले. तिसरं म्हणजे सोशल मीडियावर हिंदी आणि इंग्लिश या भाषेचा अतिरेक मला दिसून आला आहे. आणि मग मला मराठी या भाषेची काळजी वाटू लागते. कारण की जेव्हा एक भाषा मरते त्याच्यासोबत अखंड संस्कृती मरत असते. आणि जी मराठी भाषा जपण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष प्रतिभापणाला लावली त्या मराठी भाषेचा अभिमान असणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. आणि म्हणूनच श्रेष्ठ कवी गुरु ठाकूर असं म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून येतात, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला जगता नाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग दयाला मिळते सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कारण अस्तमनाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात जेव्हा येतं, मी असताना गेल्यावर सर्वत्र काळोख बसरे, अंधकार होईल, हा अंधकार कोण दूर करेल. वार्तात जेव्हा सर्वत्र अवकाशभर पसरते परंतु कुठेही काही प्रतिसाद येत नाही तेव्हा एक पलटी मात्र धिटाईने पुढे उभी राहते आणि ती म्हणते, मी सर्वत्र काळोख तर दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहील, प्रकाशाने अंधकार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास कायम ठेवेल. तर चला मग उद्याला वर्तमानात आणि वास्तवात परिस्थिती काहीही असू द्या, आपण आपल्या मराठी
ज्योत ही नेहमी तेवत ठेवूया. एवढं